मनसेच्या आंदोलनाचा भाग म्हणून रोज मराठीच्या बाजूने मत व्यक्त करणाऱ्या लोकांचे बॅनर मनसेकडून लावले जात आहेत। मुंबई उपाध्यक्ष यशवंत किल्लेदार हे बॅनर लावतायत। आज त्यांनी भाजपचे मंत्री अशोक उईके यांनी मराठीबाबत घेतलेली भूमिका बॅनर स्वरूपात मांडली। याचाच आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे कुलकर्णी यांनी। राज्यात सध्या हिंदी सक्तीच्या विरोधात वातावरण तापत असताना मनसेच्या वतीनं रोज वेगवेगळ्या मान्यवरांचे जी काही प्रतिक्रिया आहेत त्या प्रतिक्रियांचे बॅनर्स लावले जातात। मी सध्या मुंबईच्या सेना भवनच्या चौकात आहे, ज्या ठिकाणी भाजपच्या मंत्र्यांचा प्रतिक्रियेचा एक बॅनर लागलेला आहे। मनसेनं जे आंदोलन उभारलेलं आहे किंवा जी भूमिका घेतलेली आहे त्या भूमिकेच्या ती भूमिकाच मुळात राज्यामध्ये असलेल्या भाजप, सेना आणि राष्ट्रवादीच्या या महायुतीच्या सरकारनं घेतलेल्या निर्णयाच्या विरोधात आहे। आणि त्यांचाच एक मंत्री हा काल त्याला प्रतिक्रिया विचारली असता हिंदीतून त्यांनी अशी प्रतिक्रिया दिलेली आहे की मला हिंदी येत नाही, मी हिंदी बोलणार नाही, मी फक्त मराठीच बोलणार। माझा जन्म आदिवासी कुटुंबात झाला असून माझी आई अज्ञान आणि अडाणी आहे, माझ्या आईने मला मराठीत संस्कार दिले आहेत, तेच मी बोलणार, असं स्वतः आदिवासी मंत्री भाजपचे जे आहेत श्री अशोक उईके यांची ही प्रतिक्रिया आहे। आणि ती प्रतिक्रिया मनसेचा जो 5 तारखेचा मनसेचा म्हणण्यापेक्षा राज्यामध्ये जो मोर्चा उभारला जातो आहे, जे आंदोलन उभारलं जात आहे त्या आंदोलनाच्या बॅनरच्या बाजूला अशोक उईके यांची ही प्रतिक्रिया लावण्यात आलेली। एकूणच राज्यामध्ये हळूहळू या मुद्द्याला घेऊन जे वातावरण तयार होत आहे त्याचं द्योतक असलेला हा बॅनर जो आहे तो मुंबईच्या सेना भवन परिसरामध्ये लावण्यात आलेला आहे। एकूणच रोज वेगवेगळ्या मान्यवरांच्या प्रतिक्रिया मनसेच्या वतीनं बॅनरच्या स्वरूपात लावल्या जात आहेत आणि त्यात आज चक्क भाजपच्या मंत्र्यांचंच बॅनर हे मनसेच्या वतीनं लावण्यात आलेलं आहे। सक्तीच्या विरोधात मांडलेली आहे, त्याला सकारात्मक आणि पोषक अशा सगळ्यांच्या ह्या कोट आहेत, प्रतिक्रिया आहेत। तर मला वाटतं की नागरिकांना ह्या कळाव्यात या उद्देशाने मी त्यांचे बॅनर लावलेले आहेत। तसंच अशोक उईके जे आदिवासी मंत्री आहेत ते असतील भाजपचे, पण त्यांनी देखील हेच सांगितले की मला मराठी शिवाय दुसरी भाषा हिंदी येतच नाही, माझ्या आईने मला मराठी शिकवलेली आहे। अशा पद्धतीचा त्यांचा जो कोट आहे तर त्याचा एकंदर अर्थ हाच होतो की आमच्या भूमिकेला कुठेतरी तो साधर्म असणाराही त्यांचा कोट आहे। आणि ते जरी भाजपाचे मंत्री असतील तरी त्यांचं अंतर्मन आमच्या भूमिकेशी सहमत आहे आणि हे लोकांना कळू दे ह्या उद्देशाने तो बॅनर लावलेला आहे। आता आपण एका स्पेशल रिपोर्टकडे वळूया। त्रिभाषा धोरणाविरोधात मुंबईत निघणाऱ्या मोर्चाची तयारी जोरदार सुरू आहे। मनसेनं आत्तापासूनच तयारी सुरू केली आहे। या निमित्तानं मनसेनं दादर भागात लावलेल्या बॅनरवर चक्क राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे फोटो झळकत आहेत। पहिलीपासून हिंदी शिकवण्याला अजित पवारांनी नापसंती दर्शवलेली आहे। हाच धागा पकडत विरोधकांनी अजितदादांच्या आडून सरकारवर निशाणा साधल्याची चर्चा होतीये। विरोधकांच्या पोस्टरवर दादांचा फोटो। त्रिभाषा धोरणाविरोधात विरोधकांची खेळी। अजितदादांच्या आडून सरकारवर निशाणा। हिंदू आहोत, हिंदी नाही, हिंदू आहोत, हिंदी नाही। येत्या 5 जुलैला त्रिभाषा सूत्र धोरणाविरोधात विरोधकांनी मोर्चा आयोजित केला। हिंदू आहोत, हिंदी नाही। त्यासाठी आतापासूनच बॅनरबाजी सुरू झाली आहे। मनसेनं मुंबईत लावलेले पोस्टर्स सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहेत, कारण या पोस्टरवर चक्क अजितदादांचा फोटो झळकलाय। त्यामागचं कारण म्हणजे त्रिभाषा धोरणाविषयी अजित पवारांनीही जाहीर नापसंती व्यक्त केली होती। मला असं वाटतं की पहिली, दुसरी, तिसरी, चौथीमध्ये हिंदी असू नये, 5वी पासून हिंदी असावं, पहिलीपासून मराठी त्यांना शिकवावं, मराठी लिहिता वाचता त्यांना यावं। लहान मुलांवर 3 भाषांचं ओझं लादण्यास अजित पवारांनी विरोध केला होता आणि तोच मुद्दा पुढे करत मनसेनं सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न केला। उपमुख्यमंत्री अजित पवार जे आहे यांनी देखील माध्यमांशी संवाद साधत असताना असं देखील वक्तव्य केलं होतं की इयत्ता 5वी पर्यंत मुलांनी मातृभाषाच शिकावी, इतर कोणतीही भाषा शिकू नये व कोणत्याही भाषेला विरोध नाही, परंतु लहान वयात मुलांवर 3 भाषांचं ओझं लादणं बरोबर नाही, असं जे आहे ते वक्तव्य अजित पवार यांनी केलं होतं। येत्या काळात अजित पवार नक्की या संदर्भात नक्की कुठली भूमिका ठामपणे मांडतात किंवा नक्की काय भूमिका असेल हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।
त्रिभाषा सूत्र धोरणाविरोधातल्या मोर्चाविषयी जनजागृती करण्यासाठी मनसेनं अभियान सुरू केलंय. शनिवारी मुंबईतल्या लोकल ट्रेनमधून मनसैनिकांनी मोर्चाविषयीची पत्रकं वाटली. ज्या पद्धतीने हिंदी भाषेची दादागिरी चालली आहे, मला असं वाटतं याच्यावर संताप व्यक्त करण्यासाठी, याचा विरोध करण्यासाठी सर्व मराठी माणसं ताकदीने या मोर्चामध्ये सहभागी आहेत. कामगार सेनेचे पदाधिकारी त्या कामगारांना जाऊन भेटत आहेत आणि त्यांना आवाहन करतात की 5 जुलैला तुम्ही जास्तीत जास्त संख्येने सामील व्हावं, जेणेकरून एक सरकारवर दबाव निर्माण होईल, जेणेकरून मराठी भाषा ही आपली जगली पाहिजे आणि जी लहान मुलांना सक्ती केलेली जाते ती सक्ती झाली नाही पाहिजे. दरम्यान राज्यात हिंदीची नाही तर मराठीची सक्ती असल्याचं सत्ताधाऱ्यांकडून ठासून सांगितलं जात आहे. आगामी महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राजकीय फायद्यासाठी हा मोर्चा काढला जात असल्याचा आरोप सत्ताधाऱ्यांकडून केला जातोय. महानगरपालिकेच्या निवडणुका नसत्या तर कदाचित इतके वेगळ्या पद्धतीचे विरोध झाले नसते. पण ते मित्र होते तुमचे, राज ठाकरे त्यांचे मित्र आहेत. नाही, आहेत ना, त्याला काय म्हणून काय झालं, त्यांच्या भूमिका आहेत, आमच्या भूमिका आहेत. शेवटी सगळ्यांच्या सारख्या भूमिका असतात, एका पक्षात राहिले असते ना. त्यामुळे भूमिका काय त्यांची वेगळी असू शकते, असेल त्यांची वेगळी भूमिका. मी एवढंच सांगतो, मी काय हे सांगतोय, उद्धव ठाकरेंनी जर एखादा रिपोर्ट स्वीकारला आणि आता त्याच्या विरुद्ध ते बोलतायत, याचा अर्थ काय आहे, राजकीयच आहे ना. त्रिभाषा धोरणाविरोधातल्या या मोर्चाच्या माध्यमातून ठाकरे बंधू 20 वर्षानंतर पहिल्यांदाच एकत्र येणार आहेत. मराठी माणसाची एकजूट दाखवण्याचा प्रयत्न मोर्चाच्या माध्यमातून केला जाणार आहे. हा मोर्चा विराट व्हावा यासाठी आत्तापासून मनसेनं कंबर कसायला सुरुवात केली आहे आणि यासाठी मनसेनं अजित पवार यांना पुढे करून आपलं इप्सित साधण्याचा प्रयत्न केलाय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. मुंबईमध्ये मोर्चा काढण्याची वेळ येऊ नये असा आमचा प्रयत्न आहे, असं मोठं विधान केलं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी. त्रिभाषा धोरणासंदर्भात मुंबईमध्ये मनसे आणि शिवसेनेकडून मोर्चा काढण्यात येणार आहे. 5 तारखेला काढण्यात येणाऱ्या मोर्चात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे सहभागी होणार आहेत. अशातच मोर्चा पूर्वी अजित पवारांनी केलेल्या विधानामुळे हा निर्णय मागे घेतला जाण्याची शक्यता वर्तवली जाते. मोर्चापूर्वी अजित पवारांनी जे विधान केलंय त्याच्यामुळे हा निर्णय मागे घेतला जाऊ शकतो. पहिलीपासून इंग्रजी आणि मराठी, जे इंग्रजी शाळेत शिकतात त्यांनी इंग्रजी मराठी त्याचं शिक्षण घ्यावं, 5वी पासून हिंदी सुरू करावं. कारण माझं तुम्हालाही सगळ्यांना माहिती आहे की जो मराठीमध्ये लिहायला वाचायला शिकतो त्याला लिहिता आणि वाचता हिंदी पण लगेच येतं. मराठी शिकल्यावर तो हिंदी पण येतो, कारण ती लिपी तीच आहे, त्याच्यावर ती अडचण नाही. तर 5वी पासून तो आपल्याला व्यवस्थितपणे त्यांनी कव्हर केलं तर तो 5वी पासून शिकला तरी चालू शकतो. अर्थात आता त्याच्याबद्दलची चर्चा होईल. मला तुम्ही मोर्चा सहभागी होणार आहेत का? अरे बाबा, त्या संदर्भामध्ये आम्ही स्वतः मोर्चाची वेळच येऊ नये अशी आमचा प्रयत्न.